मी सर्वांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचं आहे की आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मॅचला आपण सुरुवात करत आहोत. ओमकारच्या सोबतीने आपण पाहतोय सूरज आला. ऍडव्होकेट अमोल पाटील जांभूलपाडा, जितेंद्र सुतार यांनी सुद्धा मंचावरती यायचं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला गोलंदाजी करण्यासाठी आलाय निखिल, सामना करेल ओमकार. निखिल टीमचा आयकॉन खेळाडू आहे. नायर 11 पहिल्यांदाच खेळतात आणि नंदा 11 या अगोदर खेळलेत परंतु ते पराभूत झालेले आहेत. चला बरोबर पहिला बॉल ओमकार साठी फुल टॉस. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. 2 बॉलवर 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. सिंगल सिंगल. निखिलचा बॉल इथे पुन्हा एकदा चांगला फटका. ओ माय गॉड, दोघे तिघे आलेत 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 आणि बॉल अडवलाय. जबरदस्त सेव. किती रन्स आहेत सर? 2 रन्स. चला 2 धावा. हर्षद पारधी वेलकम. बॅकफुटला जाऊन टॅप केला. कवसला या ठिकाणी आपण पाहतोय. फक्त मिळेल 1 धाव. चौकार. ओ माय गॉड, जेथे चौकार. हर्षद पारधी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेला फुल टॉस होता. 1 धाव या ठिकाणी देखील मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 9 धावा धावफलकावरती लागलेत. 9 runs on the board now. इथे गॅप शोधलाय जरूर परंतु काय फिल्डिंग आहे. थोडसा बॅकफुटला येऊन ऑन साइडला टर्न केलं होतं बॉलला. चांगलीच उपट टाकली होती आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या त्या धावफलकावरती 10 धावा. 10 runs ऑन दी बोर्ड नाव. चांगली सुरुवात आहे ओमकार आणि सूरज करिता. नंदा 11 टीम साठी आता विजय महत्वाचा आहे. नंदा 11 संघाचा आपण विचार केला तर पहिली मॅच त्यांनी गमावलेली आहे. सागर तुकाराम पाटील फॅम टीम एका बाजूला तुम्ही पाहतात आणि विकास रोहिदास पाटील फॅम टीम नायर 11. केतन हिट विकेट. मोठा हिट होता आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर आता सागर आलाय मैदानाच्या आतमध्ये. संघ मालक आता मैदानामध्ये दाखल होतो आणि किती ताकदीनं खेळला होता फटका बॅटर सूरज ना, तो आता इथे आउट झालाय. ओमकार एका बाजूने चांगला खेळला आणि आता सागर आलाय. केतनला पहिल्याच बॉलवर इथे सफलता मिळालेली आहे. ड्राईव्ह करण्यात आले. यावेळेला पुन्हा एकदा 1च धाव तिथे मिळेल. एका धावेने स्कोर आता पुढे जात असताना तुम्ही पाहता धावफलकावरती 11 धावा. यावेळेला पुन्हा क्रॅकिंग स्ट्रोक. 1च धाव. चांगला फटका होता, क्रॅकिंग स्ट्रोक होता परंतु त्याच्यावरती आली फक्त 1च धाव. पुढचा बॉल फुल टॉस स्ट्रेट टू द फील्डर आणि फलंदाज बाद.
सरळ क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी निवडलं होतं आणि झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. नवीन बॅटर जयेश मैदानामध्ये दाखल होतोय. हो, कमी गतीने टाकलाय आणि काय फिल्डिंग आहे. जबरदस्त स्टॉप केल्या बॉलला, परंतु 2 धावा घेण्यापासून नाही रोखू शकत. थोडस हळूवार गतीने बॉल आला होता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जयेशचा आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यावरती मिळाल्या त्या 2 धावा. धावा झाल्या धावफलकावरती 14. केतनचा बॉल कॅपमध्ये, बॉलला पाठवल्या सीमा पार, दणदणीत चौकार. चला, यानंतर सारांश एंटरप्राइजेस आणि आयांश 11. सारांश एंटरप्राइजेस धावा झाल्या धावफलकावरती 18. 2 ओव्हरचा केस संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात त्या 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता यानंतर सारांश एंटरप्राइजेस वर्सेस आयांश 11, मॅच नंबर 7. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय हार्दिक. पहिलाच बॉल हार्दिकचा. गोरख पाटील जांभूलपाडा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पंच निर्णय काय? पंच इशारा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत इथून अनाउन्समेंट होणार नाही. योगेश्वर, डेड बॉल आहे. ओके, चला, डेड बॉल आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय हार्दिक आला गोलंदाजी करण्यासाठी. सामना करेल ओमकार. हलक्या हातानं फक्त दिशा दाखवली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातील. धावसंख्या आपण बघतोय 2 धावांनी आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 20 रन्स, 20 धावा येथे लागल्यात. पुन्हा ट्राय केलाय फिल्डर, प्रयत्न चांगला, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गल्लीतून धावती रंगीत वेळेबद्दल मग पेनल्टी दिली जाईल. नायरा 11. पुन्हा एकदा चांगला फटका समोरच्या दिशेनं. ओमकार चांगले फटके खेळतोय. सध्या जबाबदारीने खेळलाय. 15 धावा त्याच्या बॅटमधून, 16 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आणि संघाची धावसंख्या आपल्याला, ओ, इथे पंचांचा नो बॉलचा इशारा. धावबाची संधी आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. चला, टीव्ही अंपायरची मदत आहे, चेक केलं जाईल. नो बॉल आलेला आहे स्क्वेअर लेग पंचांचा विनोद पाटील यांच्याकडून, परंतु आता इकडे योगेश्वर यांनी टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. बघूया बॅटर पोहोचला आहे की नाही, चेक केलं जात आहे. ओ, बॅटर आउट. धावबाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खेळाडू बाद झाला. अगदी स्लो मोशन मध्ये त्या ठिकाणी दाखवलं जातं. एनबी लाईव्ह, अतिशय नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल झाले, तुषार. फुलटॉस आणि काय फिल्डिंग आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतोय. येस, नो बॉल तो काउंट असेल का?
चला ठीक आहे, तर हे सर्व नियम आता तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेतच. धावसंख्या धावफलकावरती 3 ओव्हरचा केस संपला आणि 24 धावा धावफलकावरती आपल्याला 27 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 27 रन्स, 3 षटकांचा केस संपलाय. चला लास्ट ओव्हर आहे, यानंतर सारांश एंटरप्राइजेस वर्सेस आयांश 11. दोघे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन रेडी राहा. एक मिनिट सर, 28 धावा आहेत, थोडंसं करेक्शन होतं. चला 28 रन्स आहेत. समोर ड्राईव्ह केलाय, क्लास, अगदी गोलंदाजच्या बाजूने बॉलला पाठवल्या, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. यशचं पहिल्याच बॉलवर यशस्वी स्वागत केलं फलंदाजानं आणि दुसऱ्या बॉलवर आली आहे सिंगल. धावसंख्या 33 धावा, चांगली टोटल आहे. धावांचा पाठलाग सहजासहजी झालेला नाहीये आणि ही चांगली टोटल उभारली गेली आहे. बॅकफुटला गेलेत, कट करण्याचा प्रयत्न होता, बॉल येतो एक्स्ट्रा कव्हरला, फक्त मिळेल एकच धाव. सिंगलना आता स्ट्राईक रोटेट करत असताना 34 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ओ मागे आता बॉल डिक्लेअर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा, म्हणजे 2 धावा आता त्या ठिकाणी मिळतील आणि 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 36 धावा 36 रन्स, चांगली टोटल उभारली आहे. आता इथे हिट विकेट, फलंदाज बाद. नवीन पॅटर्न नक्ष आलाय, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे शेवटच्या बॉलवर, की आय थिंक एक बॉल बाकी देखील आहे. नक्ष देखील त्या ठिकाणी बाद झालाय. बालू आलाय नवीन बॅटर, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक विकेट, आणखी एक फलंदाज त्या ठिकाणी बाद होतो आणि एकूण धावा धावफलकावरती 37 धावा, 38 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता टीम नायरा 11 या संघाला. तर वळूया लगेचच पुढील सामन्याचा टॉस केला जाणार आहे. सारांश एंटरप्राइजेस विरुद्ध आयांश 11. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय, सारांश एंटरप्राइजेस आणि आयांश 11 कॅप्टन पप्पू रणधवी यांच्या शुभाचे टॉस केला जाणार आहे. चला पप्पू रणधवी यांच्या शुभाचे आपण येथे टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. टार्गेट एकूण असेल ते 38 धावांचं असेल नायरा 11 संघासमोर. चला तर एका बाजूला छापा एका बाजूला काटा, दोघांना माहिती आहेच टॉस. चला तर कॉलिंग कोण करतोय? सारांश एंटरप्राइजेस. चला हेड इज अ कॉल, टेल आलेला आहे, म्हणजे टॉस जिंकला या ठिकाणी आयांश 11 या टीमला. नक्कीच आणि कोल्ड ड्रिंक्स देखील दिली जाणार आहे टॉस विनिंग कॅप्टनला, जी गणपत बार्शी, राजेश गणपत बार्शी यांच्याकडनं आलेले आहे. आणि नक्कीच दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जातात. फर्स्ट ऑफ ऑल नाणेफेकी जिंकली, पहिली मॅच देखील जिंकली होती. कसा आत्मविश्वास आहे संघामध्ये? खूप आहे. काय निर्णय घेणार आहेस? बॉलिंग. का मागच्या मॅच मध्ये तुम्ही चेसिंग केलं होतं? नाही, बॉलिंगच केलेला मी, म्हणून आता बॉलिंग घेण्याचा निर्णय घेता. सेम टीम असेल की एखादा बदल? सेम आहे.
शुभेच्छा. तुम्ही पहिला सामना गमावलेला आहे. आता या स्पर्धेमध्ये कुठेतरी कमबॅक करण्यासाठी ही मॅच तुम्हाला जिंकावी लागणार आहे. मग टॉस जिंकून काय निर्णय घेतला असतात? आता त्यांनी काय हॅलो, आम्ही पण बॅटिंगच घेणार होतो, पण आता आमच्याच इच्छेनुसार सगळा झालेला आहे आणि आम्ही गेल्या मॅच मध्ये जरी हारलो तरी या सामन्यामध्ये जिंकण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. चला, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देखील असतील. नाणेफेकी संपन्न झालेली आहे आणि प्रथमतः टॉस जिंकून आयाश 11 संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे सारांश एंटरप्राइजेस संघाला. आणि आता जाऊया कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू. हॅलो शेख. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सिंगल रस मात्र कंप्लीट केली गेली. लक्ष जर पाहिलं तर या ठिकाणी 38 धावांचं समोर आहे नायरा 11 संघाचे अगेन्स्ट आणि सलामीची जोडी निखिल आणि विकास. निखिल जाधव आपण जर पाहिल्या तर जो आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये ते नायरा 11 संघामध्ये खेळतो आणि पहिल्या चेंडूवरती बागपूरला जाऊन मात्र या ठिकाणी कट केलंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. जबरदस्त या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. KPL खांडवल प्रीमियर लीग 2026 संघाचे ओनर्स आता मात्र नेक्स्ट मध्ये पाहतो आपण विकास आणि त्यांना मात्र आपल्या संघाचा विकास करावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सागर तुकाराम पाटील हे संघाचे पुरस्कर्ते आहेत. नंदा 11 संघाचे पुन्हा मात्र पाहू शकाल कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एक रस मात्र टाकणी जोडली जाणार. 3 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्ही पाहणार आहात. सारा एंटरप्राइजेस विपक्ष आयाश 11 पुन्हा मात्र जागेवरती टॅप केल्या पॉइंटला क्षेत्ररक्षक जेम घेत असताना मात्र चेंडूला स्टॉप केला आणि काय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला सूरजच्या वतीने पाहायला मिळते. चांगल्या प्रमाणात मात्र त्याने टप्पा पीक केलाय. पुन्हा पुन्हा कट केला. चेंडू चालला अगदी गॅप मध्ये डिक्लेअर झोन मध्ये थांबले फक्त एकच. आणि पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर ठिकाणी कुठेतरी नंदा 11 संघाच्या बाजूने जात असताना कारण सूरजने फक्त आणि फक्त या ठिकाणी धाबा खर्च केल्या. 5 जरूर तो विकेटलेस राहिला परंतु इकॉनॉमिकल स्पेल त्याचं मात्र आपण पाहिलं. आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये आता विजयासाठी 33 धावांची गरज. न्यू बॉलर पाहू शकाल सागर पाटील आपण पाहतोय. आणि आता मात्र संघ मालक वर्सेस संघ मालक अशी लढत तुम्ही पाहू शकाल. कारण एका बाजूला विकास तर दुसऱ्या बाजूला सागर. कारण हे दोघी आता मात्र एकमेकांच्या विरोधात तुम्ही इनॅक्शन मध्ये पाहू शकाल. सुरुवातीला विकास जरूर थोडासा या ठिकाणी साचपडला होता परंतु इथे फुल टॉस वरती कडक शॉट आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त मात्र फटका अगदी लॉंग ऑफला फिल्डर तैनात होता आणि त्याला मात्र बीट केला. पुन्हा मात्र समोरच्या दिशेने आता पॉइंटला बीट केला आणि चेंडू सरळ बॉर्डर लाईनच्या पलीकडे सलगचा हा दुसरा चौकार. परंतु फिल्डिंग आपल्या पायाच्या सहाय्याने चेंडूला मात्र स्टॉप केला. आणि मात्र पहा किती फॅन फॉलोविंग आहे त्या ठिकाणी. त्या खेळाडूची प्रशंसा मात्र तिकडे केली जात आहे. चांगला क्रिकेटची सराव होणं गरजेचं आहे आणि ते प्रेक्षक वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तसं पाहिलं तर खांडवल गाव अगदी क्रिकेटचा वेडा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फिल्डिंग मध्ये मात्र थोडंसं करेक्शन मात्र पाहतोय. थोडंसं चेंजेस बदलाव पाहतोय. चला पडद्याला कुणी टच करू नका आणि कुणी पडद्यावरती जोर टाकण्याचा प्रयत्न करू नका कारण पडदा आमची सीमारेषा आहे. ओहो चांगला चेंडू
2 चौकारानंतर मात्र चांगल्या प्रमाणात कमबॅक करायचा प्रयत्न, परंतु योगेश्वर पाटीलचा मात्र इथे वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन्स मात्र या ठिकाणी ऍड केली जाणार. ओहो, बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका तर खूपच छान केला होता निखिलनं, परंतु गोलंदाज सागर पाटीलनं मात्र तिकडे चांगला प्रयत्न केला, परंतु एक धाव मात्र तो वाचू शकला नाहीये. आणि संघाची धावसंख्या पुढे जात असताना मात्र 16 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आदर, हो आदर, आता आपण पडद्याचा आदर करा की त्याला टच करू नका. पुन्हा पुन्हा गॅप शोधलाय. वा, काय विकास बॅटिंग करतोय. मधून अगदी मैदानाच्या चौफेर बाजूने तो फटकेबाजी करू शकतो आणि इकडे अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय का की चौकार? चौकार आहे. यस, वाह, काय बॅटिंग पाहिली आपण विकास पाटीलच्या वतीनं. पलटी पलटी सर्व फटके त्याच्या बॅट मधून 360 डिग्री बॅटिंग काय त्याचं प्रत्यक्ष उदाहरण त्याने मात्र या सामन्यामध्ये दिलाय. 9 बॉलचा त्याने मात्र सामना आतापर्यंत केला आणि या 9 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान आतापर्यंत त्यांनी आपल्या संघाला दिला. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 24 धाव फलक्यावरती आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. ओ, क्लीन बोल्ड. वा, षटकाला सुरुवात केली गोलंदाज तुषार आणि पहिल्या चेंडूवरती हुशार कामगिरी, क्लीन बोल्ड. सन्मान्य मोतीरामजी जोशी यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सोबतीला रवींद्रजी जोशी यांचे शुभागमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. चला, नंदा 11 आपण या ठिकाणी आय थिंक भरपूर चेंजेस करता, परंतु जास्त वेळ घेऊ नका. तुमच्या भावना आम्ही समजू शकतोय. न्यू बॅटर पाहू शकला या ठिकाणी केतन आलाय. केतन टनाटन, परंतु इकडे तो चांगली साथ विकासला देणार का? पहिल्याच बॉलवरती जबरदस्त फाडका, ओमकार पाटीलला बीट केला आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती चौकार. 28 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा पुन्हा चांगला फटका, परंतु इकडे अगदी कॉर्नरला मात्र चांगल्या प्रमाणे क्षेत्ररक्षण. एकच धाव मात्र त्याकडे जोडली जाणार, परंतु विजयाकडे आता मात्र या ठिकाणी नायरा 11 संघ मात्र आगेकूच करत असताना पुन्हा पुन्हा चांगला ड्राईव्ह, परंतु लॉंग ऑन कडे या चांगलं क्षेत्ररक्षण. विकास ज्याप्रमाणे खेळतो असं वाटतं की अंडरमचा त्याच्याकडे मात्र भरपूर चांगला अनुभव आहे, ज्या अनुषंगाने मात्र फटके तो साकार खेळतो. इकडे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न, कव्हरला क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र कंप्लीट धोरीचा प्रयत्न केला जातो आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद मिस्टर केतन. अंडर बॉक्स क्रिकेट सध्या आपण पाहतो इथे मात्र षटकाराची गरज नाही, तर तुम्हाला मात्र क्लासिकल फटक्यांची गरज आहे. सिंगल डबल चौकारानं तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य द्यावं लागेल आणि तो खेळ या शेवटच्या षटकामध्ये विकासच्या वतीने मात्र पाहायला मिळू शकेल का? त्याच्या सुटूला नवीन फलंदाज यश आलाय, तो आपल्या संघाला यश मात्र इथे प्राप्त करून देणार का? आणि शेवटचा षटक गोलंदाज आता मात्र इथे सज्ज होतोय मिस्टर जयेश जोशी. ओव्हरमध्ये जर आपण जयेशच्या चांगल्या प्रमाणे खेळताना पाहिलेला आहे, चांगला गोलंदाजी करताना पाहिलेला आहे, परंतु आता इथे अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आता कशा प्रमाणे तो कामगिरी करेल याकडे सर्वांच्या नजरा. पहिलाच बॉल वाईट,
या धाबा परवडणाऱ्या नाहीयेत. या धावांपासून तुम्हाला थोडंसं दूर राहावं लागेल. ऑनसाईडला टर्न केलाय, शतरक्षक आहेत. सिंगल धाव मात्र तिकडे कंप्लीट केली गेली, म्हणजे पहिल्या चेंडूमध्ये धावा खर्च केला जयेशनं 2 आणि येणाऱ्या 5 बॉल मध्ये आता मात्र 5 रोखायचे आहेत. रोखल्या जाणार का? कडक मॅच, जबरदस्त सामना, रफ अँड टफ. हो हो, जागेवर केल्याचा प्रयत्न पाहू शकला या ठिकाणी. पुन्हा एक रन्स मात्र कंप्लीट केली गेली आणि इथून जर प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल सिंगल जरी धाव आली तरी मात्र त्या धावांचा पाठ लागू शकतो. 4 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 4 धाब्यांची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर याची आपण सर्वांनी नोंद घ्या. हो हो, डॉट बॉल आलाय. परंतु कॉर्डिबॅनसाठी आपल्याकडे स्निकोमीटर नाहीये सर. आता मी विनंती करतो ऑनफिल्ड पंचाने की आपण दोघी तिकडे मात्र चर्चा करा, कारण आपल्याकडे स्निकोमीटर नाहीये कॉर्डिबॅनसाठी. आणि आय थिंक ऑनलाईन सुद्धा आपण पाहतोय, चेक करतोय. चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्कच नाहीये आणि रनआउटही नाहीये. चला, म्हणजे इथे आलाय डॉट बॉल आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धाब्यांची गरज. वा, काय सामना रंगतो या ठिकाणी. 3 बॉल 4 धाब्यांची गरज. पाहिला तर हा सामना एका चेंडूवरती फिनिश होऊ शकतोय, परंतु तो फाटका मात्र विकासच्या बॅटमधून येणार का? की इथे मात्र एखादा विक्रम रेकॉर्ड आपल्या नावावरती मात्र नोंदवणार का? गोलंदाज जयेश जोशी क्षमता तर आहे त्याच्याकडे, परंतु क्षमतेनुसार त्याला मात्र इथे कामगिरी करावं लागेल. ओहो, चला वाईट साठी आता मात्र टीव्ही पंचाकडे निर्णय सोपवलाय. चला टीव्ही पंच या आपण चेक करा. वाईट साठी आता मात्र टीव्ही पंचाकडे निर्णय सोपवलाय, कारण इथून प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव आता दोघांसाठी फार महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे आता मात्र आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा मात्र आपण इथे वापर करूया. डिसिजन पेंडिंग. इट्स फेअर बॉल. वा, पुन्हा मात्र या सामन्यामध्ये आता कमबॅक करत असताना या ठिकाणी टीम नंदा 11. वा, काय या ठिकाणी खेळ राहिला आणि तर मात्र येणारे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 6 चेंडूमध्ये 7 धाबा रोखायच्या होत्या आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त या ठिकाणी जोशीने खर्च केला 3 आणि आता मात्र 2 मध्ये 4 धाबाचं संरक्षण त्याला करायचं आहे. तो करेल का? की इकडे विकास आपल्या संघाला मात्र सामना जिंकून देणार. कट केला, चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि हा सामना आला आता मात्र शेवटच्या चेंडूवरती येणारा शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती 3 धाब्यांची गरज. 2 आल्या तर मात्र सामना टाय आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. जबरदस्त पैसा वसूल सामना या ठिकाणी. या लीगचा विचार केला तर मात्र हा दुसरा सामना केला नंदा 11, परंतु पहिल्या सामन्यामध्ये नायरा 11 ला आपण पाहतोय आणि का चित्त थरारक सामना मात्र या ठिकाणी लढताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक, त्याच्यावरती 3 धाबा आता मात्र बॅटर यशच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतील का? फिल्डिंग सजावट केली जाते परंतु एकच फिल्डर इकडून तिकडे फिरतोय. आता याचा काय नक्की नियम आहे काय माहिती. 1 बॉल 3 ची गरज. मंकटचा प्रयत्न करतोय जोशी. वा, आणि इकडे मात्र पाहू शकाल एक्झॅक्टली विकेट किपर कडून घडलेली आहे चुकी. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव तर मात्र तिकडे ऍड केली जाणार आणि एक्झॅक्टली आता मात्र चेंडू नो आहे का? यस, नो बॉल आणि इकडे आले 2 रन्स आणि आता शेवटच्या चेंडूवरती एका धाब्याची गरज. म्हणजे इथून नायरा 11 संघ सामना गमावू शकत नाहीये, कारण इथे धाव जरी झाली नाही तर मात्र सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतोय. आणि आता मात्र या ठिकाणी एका चेंडूवरती एका धाब्याची गरज. जोशीनं एक खराब चेंडू टाकला परंतु सर्व त्या मेहनतीवरती पाणी फेडल्याचं म्हणायला हरकत नाहीये. 1 बॉल एका धाब्याची गरज. की इथे जोशी एखादा डॉट बॉल टाकेल का? की एखादे विकेट घेणार का? की सुपर ओव्हर मध्ये सामना तो घेऊन जाणार का? पुन्हा नो बॉल आणि हा सामना जिंकलाय टीम नायरा 11 संघानं. सो हार्ड लक जोशी, हार्ड लक टीम नंदा 11 and many many congratulations टीम नायरा स्पोर्ट आणि विकास पाटील.
आणि तोच राहिला या सामन्यातील हिरो. काय बॅटिंग केली आज विकास पाटीलनं. एकटा लढला आणि एकटा नडला. वैयक्तिक नाबाद 22 धावसंख्येवरती तो राहिला. 38चा पाठला करत असताना जबरदस्त कामगिरी त्याची आपण पाहिली. आणि देऊया त्याला आपण सामनावीर पुरस्कार. वेलकम भारतजी म्हात्रे साहेब. आपले आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्याच माध्यमातून या क्रीडांगणाला एक वेगळं स्वरूप या सत्रामध्ये देण्यात आलेलं आहे. चला विकास या आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी काय जबरदस्त मात्र या ठिकाणी या कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. वैयक्तिक नाबाद 22 आणि देऊया त्यांना आपण सामनावीर पारितोषिक. तब्बल एका मॅच साठी 6 पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये देत आहोत. एक जबरदस्त संकल्पना या स्पर्धेच्या वतीने आपण पाहत आहोत. प्रथमतः ट्रॉफी देऊया आपण जे आम्हाला हरिभाऊ जोशी यांच्याकडून मात्र या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप झालेले आहे. चला या मी